तर धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी पंढरपूरमध्ये आमरण उपोषण सुरू आहे। आमदार गोपीचंद पडळकरांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली आहे। गोपीचंद पडळकरांकडून उपोषणकर्त्यांच्या तब्येतीची विचारपूस देखील करण्यात आली। तर धनगर आरक्षणाबाबत पुनर्विचार याचिका दाखल करण्यासंदर्भात विचार करू असंही पडळकरांनी म्हटलंय। धनगर समाजाला माझी भूमिका माहीत आहे, मी ती बोलायलाच पाहिजे अशातला भाग नाही। लोकांना माहीत आहे की मी धनगर समाजाच्या बाजूने कायमच आहे, मी कार्यकर्ता आहे आणि धनगर समाजातून वर गेलोय। धनगर समाजाच्या लोकांनी पाठबळ दिलेलं आहे आणि त्यामुळे जिथं कुठं उपोषण आमचे मुलं करतायत त्या उपोषणाला माझा नेहमी पाठिंबा असतो। देवेंद्र फडणवीसांनी पण या बाबतीमध्ये स्पष्टता दिली की धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये मी पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो म्हणालो होतो, परंतु त्यातल्या काय क्रिटिकल परिस्थिती त्यांनाही माहीत आहे, आम्हालाही माहीत आहे। म्हणजे तो विषय झाला, ॲफिडेविट देणं अमुक निश्चितपणे काहीतरी तोडगा निघेल। आमचा चारही बाजूने प्रयत्न सुरू आहे। हायकोर्टामध्ये आम्ही केस हारलो, सुप्रीम कोर्टामध्ये हारलो, तिथेही आमचा प्रयत्न सुरू आहे। पुनर्विचार याचिका कशी दाखल करता येईल